तलबा अजीज, अस्सलाम वालेकुम। प्यारे बच्चों, इसके पहले हम संत वाणी का भाग एक ओ शेख मोहम्मद सांगती सेव, भाग दो आ जे का रंजले गांजले और खोप्यामधी खोपा, ये कविताएं देखे हैं, समझे हैं। तो प्यारे बच्चों, आज हम अनाथाची आई सिंधुताई सपकाळ इसके मुसन्निफा हैं, लेखिका हैं। सिंधुताई सपकाळ, इन्हें आप कौन बनेगा करोड़पति अमिताभ बच्चन जी का इसमें देखे हैं आप सिंधुताई सपकाळ को। सिंधुताई सपकाळ बहुत ही बड़े सामाजिक कार्यकर्ता, उनका काम, उनका कारनामा तारीफ काबिल है। बच्चों, सिंधुताई के बारे में थोड़ा देखेंगे। यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 ला झालं। यांचं जन्मस्थळ वर्धा आहे। त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत। सिंधुताई सपकाळ यांना 750 तकरीबन करीब करीब 750 अवार्ड से नवाजा गया है। महाराष्ट्र शासनाने त्यांना अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले या पुरस्काराने सन्मानित केले। तसेच सतपाल मित्तल नॅशनल अवॉर्ड देण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार त्यांना समाजभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं। मी वनवासी हे त्यांचे आत्मचरित्र आहे। त्यांच्या जीवनावर आधारित मी सिंधुताई सपकाळ हा त्यांचा चित्रपट प्रकाशित झाला। उनके जिंदगी पर मी सिंधुताई सपकाळ नामक चित्रपट तैयार हुआ। सिंधुताई या लयबद्ध वक्तृत्वासाठी, उनका जो भाषण जिसे हम कहेंगे तकरीर के लिए बहुत ही मशहूर है वो। और इस पाठ में, इस सबक में अनाथाची आई नाम का सबक सिंधुताई ने लिखा है। इस सबक में प्रतिकूल परिस्थितीत अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत शिकण्याची प्रचंड जिद्द दिसून येते। बहुत ही परेशानी, तकलीफ, ऐसे तकलीफ को, ऐसे परेशानी को उन्होंने मात किया और जिंदगी को, बहुत ही खड़तर जिंदगी, ऐसे हालात में भी उन्होंने अपनी जिद्द, पढ़ने की जिद्द नहीं छोड़ी। इस सबक में सिंधुताई के बारे में बताया गया है, देखेंगे। तो बच्चों, आप सब अपनी किताबें खोलिएगा और जो मुश्किल अल्फाज हैं उसके नीचे अंडरलाइन कीजिएगा और मैं उसका अर्थ बताऊंगा आपको। अर्थ भी लिख लीजिए, माने लिख लीजिए।
सिंधुताई सपकाळ एक प्रचंड अशी शिकण्याची जिद्द, एक तळमळ, धडपड या पाठातून दिसून येते. मला लहानपणी सगळेजण चिंदी म्हणत, चिंदी अभिमान साठी. बचपन में सब उन्हें चिंदी कहकर पुकारा करते थे. माझा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी नवरगांव फॉरेस्ट येथे झाला. उनकी पैदाइश नवरगांव फॉरेस्ट 1948 में हो गई. माझ्या वडिलांना अण्याजी म्हणायची. आमचं घर छोटासा घर, मकान. घर छोटस होतं पण छान होतं, चांगलं होतं. अंगणात गुरं, गाई, म्हशी होत्या. उनके आंगन देखिएगा, आजकल शहर में बड़े बड़े घर मिलते हैं, बंगले मिलते हैं, लेकिन आंगन नहीं मिलता. तो यहाँ पर गांव में, देहात में घर भी होते हैं, घर के साथ बड़े बड़े आंगन होते हैं, और उन आंगन में जिसे हम परिसर कहेंगे घर के सामने का, उस परिसर में गुरं है, जानवर, गाय, म्हशी, भैंस वगैरे त्या अंगणात होत्या. मी रोज म्हशी घेऊन शाळेसमोरून जात असे. त्या शाळेचं नाव होतं बुनियादी ग्राम शाळा पिंपरी मेघे, आरवी रोड, जिल्हा वर्धा. पहा, दररोज नेहमीप्रमाणे सिंधुताई शाळेसमोरून म्हशी चारण्यासाठी घेऊन जात असे. आणि त्या शाळेचं नाव होतं बुनियादी ग्राम शाळा पिंपरी मेघे. आणि ही शाळा आरवी रोडवर होती आणि जिल्हा होतं वर्धा. वर्धा जिल्ह्यामध्ये आरवी रोडवर बुनियादी ग्राम शाळा पिंपरी ही शाळा होती. शाळा म्हणजे एक भला मोठा हॉल होता. बघा, शाळेचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. स्कूल कैसी थी? शाळा म्हणजे एक भला मोठा हॉल. धान्य ठेवायला गोडाऊन बांधतात तसा, जिस तरह अनाज रखने के लिए गोडाउन होता है बड़ा, उसी तरह एक मोटा, एक बड़ा हॉल. वर कौल असलेला, ऊपर से कौलारू, जो लाल रंग के होते हैं देखो, कौलारू, वर कौल असलेला. समोर एक छान भलं मोठं चाफ्याचं झाड होतं. सामने, स्कूल के सामने एक बहुत बड़ा साफा फूल का दरख्त, बहुत बड़ा दरख्त था, कौल होता. समोर भलं मोठं चाफ्याचं झाड, फूल का झाड, दरख्त, भलं मोठं बडा. त्याची टपोरी मोठी पांढरी शुभ्र फुलं शाळेच्या अंगणात पडलेली असायची. जानवर लेकर जाती थी, तब इस स्कूल के सामने मैं थोड़ा देर के लिए रुकते थी, थांबत असे. शाळेत जाणाऱ्या मुली चांगले कपडे घालून वेणी फणी करून शाळेसमोर खेळत असायच्या. स्कूल में पढ़ने वाले बच्चे अच्छे अच्छे कपड़े पहनकर, बाल वगैरे बनाकर शाळेत जात होत्या. त्यांच्या अंगावर चांगले चांगले कपडे वगैरे असायचे. मग काही जणी झाडाखाली बसून अभ्यास करायच्या. काही मुली शाळेसमोर खेळायच्या, काही जण झाडाखाली बसून अभ्यास करत असायच्या. तेव्हा मला वाटायचं, मुझे भी लगने वाला उस समय उन लड़कियों को देखकर, खेलने वाली लड़कियों को देखकर, स्कूल में जाने वाली लड़कियों को देखकर, साफ सुथरा नए नए अच्छे अच्छे कपड़े पहने हुए लड़कियों को देखकर
मुझे भी लगने वाला, आपणही शाळेत जाऊ. मी एकदा अण्याजींना म्हटलं, अण्याजी, मला शाळेत जाऊन शाळा शिकायची आहे हो. मला शाळेत जाऊन शाळा शिकायची आहे, मुझे स्कूल पढ़ना है. चाली चुली पुढं बसून भाकरी करणाऱ्या आईनं हे ऐकलं आणि तरा तरा बाहेर आली. उस समय चूल्हे के सामने चूल्हे के पास बैठकर माँ खाना बना रही थी. मेरी मेरा कहना सुनी हो, मलाही शाळेत जायचंय. ये सुनने के साथ सुनते ही वो फौरन तरा तरा बाहेर आली. लगालग बाहेर आली आणि तेज रफ्तार से बाहेर आई आणि मला म्हणाली, चिंदे, काय म्हणालीस? चिंदे, काय म्हणालीस? शाळेत जायचंय आणि रोज म्हशी कोण सांभाळीन? आणि हे रोज म्हशी कोण सांभाळीन? तुझी स्कूल पढ़ना है, क्या बोल रही है तू? शाळेत जायचंय तुला, मग हे म्हशी कोण सांभाळणार? ये म्हैसा कोण सांभाळने वाले? आपल्या साठेच्या घराण्यात अजून कोणी शाळेची पायरी सुद्धा चढलं नाही. अपने खानदान में, साठे खानदान में अभी तक कोई स्कूल की सीढ़ी तक नहीं चढ़े और तुझी स्कूल पढ़ना है, तुला शाळेत जायचंय आणि शाळेत जायचे म्हणते शहाणी. शहाणी कान की स्कूल पढ़ने को कहती है. अण्याजी आईचं ऐकत होते, पण काहीच बोलत नव्हते. मी रडायला लागले, पण माझं कोणी ऐकत नव्हतं. माझे वडील म्हणाले, गप बस. अण्याजी आईचं म्हणणं ऐकत होते. सुन रहे थे वो, माँ क्या बोल रही है, सब सुन रहे थे, मगर बिल्कुल खामोश थे, कुछ भी नहीं बोल रहे थे. मी रडायला लागले, मैं रोने लगी जोर जोर से, पण माझं कोणी ऐकत नव्हतं. कोई सुनने वाला नहीं था. माझे वडील तेव्हा मला म्हणाले, गप बस, त्यांना कुणी रडलेलं आवडत नसे. माझे वडील अभिमान साठे, नावाप्रमाणे अभिमान वाटावा असे ते होते. नाम की तरह अभिमान, फक्र, गर्व, सार्थ गर्व वाटावा असं ते माझे वडील होते. नावाप्रमाणे अभिमान. दुसऱ्या दिवशी ते मला शाळेत घेऊन गेले. त्यांनी माझं नाव शाळेत घातलं. दूसरे दिन मुझे स्कूल लेकर गए और मेरा नाम स्कूल में डाल दिया, दर्ज किया गया. वयाच्या 9व्या वर्षी मी या शाळेत गेले. गावातलेच वांदिले गुरुजी मुख्याध्यापक होते. पांढरे शुभ्र धोतर, त्यावर नेहरू शर्ट व डोक्यावर पांढरी टोपी असा त्यांचा पोशाख होता. देखिए यहाँ पर जो स्कूल के हेडमास्टर हैं, मुख्याध्यापक जिसे कहते हैं, वांदिले गुरुजी. वांदिले गुरुजी के बारे में बताया गया है. सवाल पूछा जाएगा, वांदिले गुरुजी यांच्याविषयी थोडक्यात लिहा, यांच्याविषयी थोडक्यात माहिती लिहा, वगैरे वगैरे. तेव्हा वांदिले गुरुजी मुख्याध्यापक होते. त्यांचं पोशाख पांढरं शुभ्र धोतर, लिबास, पोशाख लिबास, पांढरं शुभ्र धोतर, धोती, त्यावर नेहरू शर्ट व डोक्यावर पांढरी टोपी असा त्यांचा पोशाख होता. पहा, पांढरी शुभ्र धोतर, त्यावर नेहरू शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी असा त्यांचा पोशाख होता. पोशाख लिबास. वडिलांनी माहिती सांगितली, सब डिटेल में मालूमात बोल दिए. वांदिले गुरुजींनी माहिती लिहिली, मालूमात लिखली
आण्याजीचा त्यावर अंगठा घेतला, पूरा डिटेल में मालूमात लिखने के बाद वांदिले गुरुजी उस फॉर्म पर आण्याजी का यानी चिंदी के पिताजी का अंगूठा ले लिया। पूरा पूरा फॉर्म जब फिलअप होता है तब साइन या अंगूठा लिया जाता है, किया जाता है। मग माझी शाळा सुरू झाली। शाळेत नाव घातलं गेलं तरी म्हशी सांभाळायला जावंच लागायचं। स्कूल शुरू हो गई, स्कूल में नाम दर्ज किया गया, फिर भी म्हशी सांभाळायला मला जावंच लागायचं। सकाळी शाळा भरायच्या वेळी मला घंटा ऐकू येत असे। सकाळी शाळा भरायच्या वेळी मला घंटा ऐकू येत असे, स्कूल की बेल सुनाई देती थी। मला शाळेत जावंसं वाटायचं। मुझे स्कूल जाने को दिल कहता था, पण जाता येत नसे। हाँ, स्कूल जाने के लिए दिल कहता था, स्कूल में पढ़ने के लिए दिल कहता था, सब कुछ। दूसरे लड़कियों की तरह रहना, दूसरे लड़कियों की तरह पढ़ना, दूसरे लड़कियों की तरह खेलना, ये सब लगता था। परंतु मला शाळेत जाता येत नसे। फिर फिर भी मुझे स्कूल जाने को सही ढंग से, सही मानों में आता नहीं था, क्योंकि सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 7 ते 1 वाजेपर्यंत व नंतर 3 ते 5:30 पर्यंत अशी 2 वेळा शाळा भरायची। बघा, शाळेचं वेळ होतं सकाळी 7 ते 1, 7 ते 1 सकाळचा विभाग 7 ते 1, नंतर 3 ते 5:30 या विभागामध्ये 2 वेळा शाळा भरायची। शाळेचा वेळ लक्षात घ्या, प्रश्न विचारला जाईल शाळा कोणत्या वेळेत भरायची। 7 ते 1 वाजेपर्यंत व नंतर 3 ते 5:30 पर्यंत अशी 2 वेळा शाळा भरायची। सकाळची शाळा मला सापडत नसे। सुबह की जो स्कूल जो वक्त था 7 से लेकर 1 बजे तक, वो वक्त की स्कूल मुझे मिलती नहीं थी। उस वक्त में मैं स्कूल जा नहीं सकती थी। म्हशी चारायला सकाळची शाळा सापडत नसे। म्हशी चारायला गेलं की शाळेजवळ खालच्या बाजूला एक छोटा ढो होता। जब मैं भैंसा चराने के लिए ले जाती थी तब स्कूल के बाजू में ही एक छोटा सा डोहो, जिसे पानी का डबका कहेंगे, त्यात म्हशी डुबत असे। उस छोटे से डोह में, उस डबके में भैंसा डुबकियां लगाते थे। मग मी तास 2 तास निवांत असे। उस समय भैंसा जब पानी में बैठते थे तब मैं 1 तास 2 तास, घंटा 2 घंटे मैं निवांत आराम रहती थी। तेव्हा शाळेचा राहिलेला अर्धा वेळ मी पाटीचा फुटका तुकडा आणि फाटकं पुस्तक घेऊन शाळेत जात असे। जितना भी थोड़ा वक्त बचता था, उस वक्त में मैं एक पाटी का फूटा हुआ टुकड़ा लेकर, एक फटा पुराना किताब लेकर स्कूल जाती थी। शाळा भरलेली असे। काही मुलं मोठमोठ्याने 1-2 असे पाढे सुरात म्हणायची। जब मैं जो भी वक्त मुझे मिलता था, उस वक्त में एक फुटा हुआ पाटी का टुकड़ा, फटा पुराना किताब लेकर स्कूल जब जाती थी तब स्कूल भरे सो थी, स्कूल भरती थी और बच्चे जोर जोर से ऊंची आवाज में पहाड़े कहते थे।
मोठमोठ्याने एक दोन असे, एक दो इसी तरह से पहाड़े मोठमोठ्या सुरात ऊंचे आवाज में कहते थे. तिसरी आणि चौथीला वांदिले गुरुजी शिकवत. तीसरी और चौथी को पढ़ाने के लिए वांदिले गुरुजी थे. तीसरी चौथी को पढ़ाने के लिए वांदिले गुरुजी. वांदिले गुरुजी कौन है? हेडमास्टर है स्कूल के. वांदिले गुरुजी शिकवत. तर पहिली दुसरीला कांबळे गुरुजी शिकवत. देखिएगा, पहली और दूसरी को सिखाने के लिए, पढ़ाने के लिए कांबळे गुरुजी. 4 कोपऱ्यात 4 वर्ग अशी रचना असे. स्कूल की रचना बड़ी बिल्डिंग, बड़ी इमारत वगैरह नहीं थी. 4 कोने में स्कूल भरती थी. 4 कोने में 4 क्लास, 4 वर्ग थे. और मी वर्गात गेले की मुलं मुली म्हणत, मैं स्कूल में देर से जाने वाली. उस समय जो क्लास में बैठे हुए बच्चे कहते थे, लड़के लड़कियां कहते थे, गुरुजी चिंदी आत्ता शाळेत आली बघा. गुरुजी चिंदी आत्ता शाळेत आली बघा. वांदिले गुरुजी माझ्याकडे रागाने बघत असे. वांदिले गुरुजी तेव्हा माझ्याकडे रागाने बघत असे. पण कांबळे गुरुजीचे आश्वासक डोळे मला न बोलता सांगत होते, ये वर्गात बस. तेव्हा कांबळे वांदिले गुरुजी माझ्याकडे रागाने पाहत, जो मुख्याध्यापक हेडमास्टर आहे. पण कांबळे गुरुजी जो थे माझ्याकडे काहीच न बोलता, मला काही न सांगता, माझ्याशी काहीच न बोलता आश्वासक डोळ्यांनी मला बोलावत होते, ये वर्गात बस. धीर देत होते मला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अनाथाची आई या पाठाचं पहिला भाग इथे संपलेला आहे. दुसरा भाग लवकरच सुरू करण्यात येईल.